सिनेमाचा मराठी सिनेमाचा कंटेंटसाठी लोक आज त्याला खूप नावाजतात की मराठी सिनेमा म्हटलं, नवीन सिनेमा म्हटलं की त्यात कंटेंट वाईज काहीतरी चांगलं बघायला मिळतं, क्वालिटी वाईज चांगलं बघायला मिळतं. सो मला वाटतं त्याला जागणारा, त्या अपेक्षांना जागणारा असा परतू हा सिनेमा आहे. एक रिअल लाईफ स्टोरी आहे, एक अतिशय भावनाप्रधान कौटुंबिक चित्रपट, एका मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची ही भावनिक स्टोरी आहे. त्यांच्या भावनांचा संघर्ष त्यात दाखवला आहे. सो त्यात अजूनही काही आस्पेक्ट्स आहेत जे मी तुम्हाला सांगणार नाही, जे तुम्ही प्रत्यक्ष 4 डिसेंबरला परतून रिलीज झाल्यावर बघा. पण एक उत्तम एंटरटेनमेंट पॅकेज, उत्तम स्टोरी, उत्तम कथा, त्याचबरोबर उत्तम ॲक्टिंग आणि उत्तम गाणी, असं सगळंच पॅकेज डील तुम्हाला बघायचं असेल तर 4 डिसेंबरला परतून निश्चित बघा. परतू हा सिनेमा रिअल लाईफ बेस्ड स्टोरी आहे आणि एक लहान मुलगा, त्याचा जर्नी आहे हा बेसिकली. भावनांचा जर्नी आहे, त्याच्या आईबाबांबरोबरचं त्याचं असलेलं नातं आणि त्याच्या आयुष्यामध्ये कसे बदल घडत जातात याबद्दलचा हा सिनेमा आहे. एक खूप चांगला टीम परतूमुळे मला एका चांगल्या टीमबरोबर काम करायला मिळालं. उत्तम म्युझिक, चांगले लिरिक्स, बेस्ट डिरेक्टर, चांगले कोआर्टिस्ट, असं एक कंप्लीट पॅकेज आहे परतूमध्ये. सो जर परतू नेमकं काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल रसिकांना तर 4 डिसेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमाघरामध्ये जा आणि नक्की पहा आमचा सिनेमा परतू. त्यातलं जे टायटल कॅरेक्टर आहे, परतू हे ॲक्च्युली नाव आहे आणि ते टायटल कॅरेक्टर मी करतो आहे आणि त्याच्यात बरीच म्हणजे मी भावनाप्रधान तो आहे असं सांगतो. ही रिअल लाईफ स्टोरी आहे, पण खरंच यातला जो फ्लेवर आहे तो हा 70 ते 80च्या दशकातला सिनेमा आहे आणि एकूणच त्याचे कॉस्ट्युम्स बघितले, लोकेशन्स बघितलीत, त्यातला तो एक ग्रामीण बाज बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की त्याची ऑथेंटिसिटी जपण्याचा तेवढा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर म्युझिकही तितकं ऑथेंटिक आहे आणि ही जर भूमिका म्हणली तर ही मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी होती. कारण त्यात ते ॲग्रेशन त्या मुलामध्ये आहे, त्या मुलामध्ये तो एक उतावीळपणा आहे, त्याचबरोबर त्याच्यात तो एक समजूतदारपणाही तितकाच आहे. सो मला त्यातल्या बऱ्याच शेड्स या भूमिकेतनं दाखवता आल्या, परतूच्या भूमिकेतनं दाखवता आल्या. त्यामुळे माझ्यासाठी अतिशय उत्तम एक्सपिरियन्स होता. त्याचबरोबर किशोर कदम, स्मिता तांबे, अंशुमन विचारे, नवनी परिहार, गायत्री या लोकांकडनं मला जेव्हा काम करत होतो तेव्हा शिकायला खूप मिळालं. त्यामुळे एखाद्या ॲक्टरसाठी, एखाद्या ॲक्टरच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी इतक्या चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळणं, इतक्या चांगल्या स्टोरीवर काम करायला मिळणं, उत्तम डिरेक्टर, उत्तम DOP, उत्तम गाणी, हे सगळं मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि लकीली मला परतूची भूमिका करताना ते सगळं अनुभवायला मिळालं. त्यामुळे आय फील आय एम रिअली लकी. पहिला सिनेमा होता त्यामुळे आनंद जेवढा होता तेवढी जबाबदारी असल्यामुळे भीतीही होती की ज्या विश्वासानं त्यांनी मला या रोलसाठी निवडलं तर ते 100% माझ्यातल्या आर्टिस्टने देणं हे मला वाटतं की हेही जास्त महत्त्वाचं होतं. सो या मूवीमध्ये मी शोभा नावाचं कॅरेक्टर करते, जी परतूची वाईफ आहे, जी बेसिकली मुंबईमध्ये वाढलेली मुलगी आहे, एका श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि वेल क्वालिफाईड. पण काही कारणांमुळे तिला गावाकडे यायला लागतं आणि त्यानंतर आमचं लग्न होतं आणि ती परतूच्या प्रवासामध्ये त्याला बायको म्हणून कशी साथ देते असा हा या कॅरेक्टरचा ओव्हरऑल जर्नी आहे. तर खूप उत्तम कोआर्टिस्ट असल्यामुळे मला फारसा त्रास झाला नाही. चांगले डिरेक्टर होते, रोल खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितला आणि काम करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की एक अतिशय उत्तम दर्जाचा चित्रपट, म्हणजे टेक्निकली म्हणा, स्टोरी वाईज म्हणा आणि गाण्यांच्या दृष्टीने म्हणा आणि ॲक्टिंगच्या दृष्टीने म्हणा, असा अत्यंत प्रत्येक गोष्टीला, आपण म्हणतो त्या प्रत्येक आस्पेक्टला जपणारा आणि तुमच्या अपेक्षा अजून उंचावणारा असा जर चित्रपट तुम्हाला अनुभवायचा असेल तर आमचा परतू हा चित्रपट 4 डिसेंबरला नक्की बघा, अजिबात चुकवू नका आणि कदाचित आपण भेटूच. थँक्यू.